होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे आपण आपल्या स्वतःला, आपल्या शरीरामध्ये कुठल्या चक्रामध्ये जो त्रास होत असेल एखाद्या अवयवाला, तर त्या अवयवाला आपण रोज उपचार देत आहोत. उपचार देण्याचा आज 7वा दिवस आहे. नक्कीच तुम्हाला जो कुठला त्रास असेल त्याची तीव्रता कमी होत आहे. ही पूर्ण भावना मनात ठेवूनच आपण रेकी देतोय रोज सातत्याने. आणि रेकी बीजमंत्र आणि ही प्रार्थना म्हणजे होपोनोपोनो हे दोन्ही इतके प्रभावी आपण वापरतोय आणि त्याद्वारे आपल्याला लक्षात येतंय की तो जो काही त्रास आहे तो कमी होतोय. या शिवशक्तीचे आपल्याला भरभरून सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. तर आज आहे मंगळवार, विनायकी चतुर्थी आणि होपोनोपोनो या प्रार्थनेचा 7वा दिवस. गणपती बाप्पांचं स्मरण करून आज आपण आपल्या रेकीच्या ध्यानाला सुरुवात करतोय. सगळ्यांनी काय करायचं, चंद्रनाडीला ॲक्टिवेट करायचं आहे. चंद्रनाडीला नाही, आत्ता सूर्यनाडीला ॲक्टिवेट करायचं आहे. कारण मूलाधार चक्र आहे. जे पीस रेकी फॅमिलीत आहे त्यांना माहिती की मूलाधार चक्राला ॲक्टिवेट करण्यासाठी परवा मी जी तुम्हाला टेक्निक शिकवली ती टेक्निक करायची. तर कुठला हात तुमचा वर असेल आणि कुठला खाली असेल, अनम्यूट होऊन सांग वर्षा. डावा हात खाली असेल आणि उजवा हात वर असेल. अगदी बरोबर. उजवा वर असेल. हां, जी ह्या बाजूची नाडी म्हणजे पिंगळा नाडी सूर्य नाडीशी तिचा संबंध आहे. म्हणजे काय करायचं, आपला डावा हात समोर घ्यायचा, उजवा हात पुढे घ्यायचा आणि इथे दाबायचं असं. आणि शरीरामधलं पहिलं महत्त्वाचं चक्र मूलाधार चक्र, ज्याचं स्थान आहे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ जननेंद्रियांच्या वरती. ह्या चक्राची आदिदेवता गणपती बाप्पा, विघ्नहर्ता बाप्पा. त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार करायचा आहे, साष्टांग प्रणिपात. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामींचं स्मरण करून आणि या सुंदर गणपती बाप्पांची आपण आराधना करत आहोत या सुंदर श्लोकाद्वारे. त्याद्वारे आपले मूलाधार चक्र आपण सक्षम करत आहोत. बघा, डावा हात खाली ठेवलाय आपण, उजवा हात वरती ठेवायचा आहे. आता मूलाधार चक्राचा जो बीजमंत्र आहे त्या लमचं उच्चारण करा सगळ्यांनी. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत लमचं उच्चारण करा. लम. 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 सगळ्यांनी आता आपली नाडी चेक करायची. कुठली नाडी सुरू झाली आहे, चंद्र का सूर्य? उजव्या हाताचं बोट आपण नागपुडी समोर जेव्हा धरतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं आहे सूर्य नाडी सहसा सगळ्यांची ॲक्टिवेट झाली आहे लम म्हटल्याबरोबर. ज्यांची सातत्याने रेकीची साधना सुरू आहे त्यांना लक्षात येतं आहे की आपलं सूर्यनाडी लगेचच ॲक्टिवेट झालेली आहे. ज्यांची साधना कमी पडते त्यांची सूर्यनाडी लगेच सुरू होत नाही. लम बीजाक्षर म्हटलं की आपली सूर्यनाडी सुरू झालेली आहे. आता तुम्ही पाण्याचे ग्लास भरून घेतलेले आहेत, एक आपल्यासाठी आणि एक घरातल्या लोकांसाठी. या पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढणार आहात बीजमंत्र. ओम काढा, लम काढायचंय, मग वम काढायचंय, रम काढायचंय, यम काढायला घ्या, हम काढायचंय. रेकीस्तर 2 झालेल्यांनी अँटी क्लॉकवाईज चोकुरे काढा. चोकुरे चोकुरे चोकुरे. पूर्ण लक्ष देऊन मग डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे.
हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन, हॉन्शा झाशोनेन. मग हार्मोनीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. पुढचं चिन्ह तुम्ही काढायचं आहे. रेकीस तर 3 झालेल्यांनी. पुढचं चिन्ह आहे ते आहे आपल्या स्वतःवर आपलं खूप प्रेम आहे म्हणून हार्टचं चिन्ह काढा. अगदी लक्ष देऊन. हार्थ हार्थ हार्थ. ज्यांना रेकी स्तर 3ची दीक्षा मिळाली नाही त्यांनी नुसतं हार्थ 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 म्हणा. आणि जे मास्टर आहेत रेकीचे त्यांनी काढायचं आहे मास्टरचं चिन्ह. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. कपशेपमध्ये असे दोन्ही हात करायचे तुमचे. मग असे हात करायचे आणि तुमच्या दोन्ही ग्लासावर ठेवायचे. एक तुमच्या स्वतःसाठी, एक घरातल्या लोकांसाठी. रेकीचे 5 तत्व नेहमी करता लक्षात ठेवा. माझा कोणावरही राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी मिळाल्या, ज्या व्यक्ती मला भेटलेल्या आहे त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. त्याचबरोबर इतरांवर पण माझं प्रेम आहे. या शक्तीच्या आशीर्वादाने मी शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या एकदम सक्षम होत आहे आणि माझ्या आयुष्यातलं प्रत्येक ध्येय मी साध्य करत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार. बघा, जेव्हा पाण्याला आपण सातत्याने ॲफर्मेशन्स देतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपलं जेव्हा हे पाणी आपण पितो त्याची चव पण बदलते आणि आपण दिवसेंदिवस आपण जास्त सक्षम होत आहोत हे आपल्याला जाणवतं. आता आपण आपलं रेकीचं ध्यान सुरू करूया. पूर्ण लक्ष श्वासाकडे घेऊन या. ज्यांनी चिबॉल करून ब्रह्मांडात ठेवलेला आहे तो ब्रह्मांडातला चिबॉल घ्यायचा आहे. ज्यांनी तयार केलेला नाही त्यांनी एकमेकांवर हात चोळून सावकाश लांब घ्यायचे आहेत. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या. होपोनोपोनो ह्या प्रार्थनेद्वारे आपल्या शरीरामधला जो कुठला एक अवयव आहे त्याला सातत्याने आपण रेकी देतोय. त्या अवयवाला आपल्या ह्या चिबॉलमध्ये बघायचे. आता त्या अवयवाला आज तुम्ही बघत आहात पूर्ण लाल प्रकाशामध्ये. लाल रंगाची ऊर्जा त्या अवयवावर आहे. जणू साक्षात गणपती बाप्पांचे भरभरून आशीर्वाद त्या अवयवाला मिळत आहेत. मूलाधार स्थितोसी नित्यम गणपती बाप्पा त्या अवयवावर असं समजायचं की विराजमान झालेले आहेत. त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. मूलाधार चक्र ज्याचा संबंध आहे पृथ्वी ग्रहाशी. पृथ्वी ग्रहाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. या पृथ्वी ग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. बघा, या पृथ्वी तत्वामध्ये म्हणजे शरीरामधल्या अस्थिधातूमध्ये, रक्तधातूमध्ये, त्याचबरोबर आपल्या स्वतःवर आपला असलेला विश्वास, याच्यामध्ये जर कुठे नकारात्मक ऊर्जा येत असेल, कुठे अडथळे येत असतील तर ते फक्त आपल्या चुकीमुळे, आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, त्या सगळ्याची आपण आता माफी मागत आहोत. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात. पण फक्त माझ्या चुकीच्या सवयींमुळे मला हा त्रास होत आहे. तो मी पूर्णपणे मान्य केलेला आहे. आता यापुढे मी माझ्या पृथ्वी तत्वाची, माझ्या स्वतःची खूप काळजी घेत आहे. पृथ्वी तत्वाप्रमाणे माझे विचार झालेले आहेत. खूप आभार या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. बीजमंत्रांद्वारे पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन या. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय.
ओम वम ओम शं ओम शं ओम सं खूप आभार मानायचे आपल्या मूलाधार चक्राचे. पूर्ण लक्ष आता स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या. जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. या जलतत्वामध्ये जर काही अडथळे येत असतील, विसर्जन क्रियेमध्ये काही अडथळे येत असतील, तर ते मी मान्य केलेलं आहे. माझ्या चुकीमुळे, माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे हे तत्व डिस्टर्ब झालेले आहे. खूप आभार. माझ्या स्वतःचे, माझ्या चांगल्या विचारांचे, जलतत्वरूपी पवित्र नद्यांची मी मनापासून माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझ्या शरीरामधल्या जलतत्वाच्या प्रत्येक थेंबावर माझं प्रेम आहे. या शिवशक्तीवर माझा पूर्ण विश्वास. खूप आभार मानते मी या जलतत्वाचे बीजमंत्रांद्वारे. वम बम बम मम लं रं यं जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. पूर्ण लक्ष आता मणिपूर चक्रावर घेऊन या. अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव, जर ह्या अन्नमय कोशामध्ये काही अडथळे येत असतील, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. या अन्नमय कोशाचे मी खूप आभार मानते. त्याने आतापर्यंत अगदी व्यवस्थित काम केलेले आहे. फक्त माझ्या चुकीच्या खाण्यामुळे इथे अडथळे झालेले आहेत. खूप मनापासून प्रार्थना माझ्या अन्नमय कोशाची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे रम
डम धम नम तम थम दम धम नम पम फम अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. शिवशक्तीचे आशीर्वाद अन्नमय कोशाला मिळत आहे. पूर्ण लक्ष छातीच्या मध्यस्थानी अनाहत चक्रावर घेऊन या. पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघा. शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. पूर्ण शरणागती या शिवशक्ती पुढे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. वायू तत्वाशी संबंधित अनाहत चक्र, या वायू तत्वामध्ये जर शरीरात काही बिघाड येत असेल त्याची पूर्ण जबाबदारी मी घेत आहे. वायू तत्वरूपी हनुमानजींची मी माफी मागते अगदी मनापासून. हनुमानजी, मी तुमची खूप आभारी आहे. कृपया मला माफ करा. धन्यवाद. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. सूक्ष्म स्वरूपामध्ये तुम्ही माझ्या शरीरात कार्यरत आहात. खूप आभार हनुमानजींचे. मला माफ करा. कृपया मला माफ करा. धन्यवाद. प्रत्येक क्षणाला मी तुमचे आभार मानते. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. खूप आभार एकी या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे बीजमंत्रांद्वारे. कम खम गम घम चम छम जम झम न्यम
फम वायू तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. साक्षात श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. या कलियुगामध्ये त्यांची प्रचिती आपल्याला येत आहे. ओम हम हनुमते नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. सावकाश आपले लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन या. आकाश तत्वाशी संबंधित हे चक्र जर ह्या आकाश तत्वामध्ये आपल्याला वेगळे विचार येत असतील, त्याची जबाबदारी आपण पूर्णपणे घेत आहोत. या मनुष्य जन्माशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, या विशुद्ध चक्रामध्ये कुठे अडथळे येत असतील तर ती फक्त माझी जबाबदारी आहे. या आकाश तत्वाची मी माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही उत्तमरित्या काम करत आहात, पण माझ्या वेगळ्या विचारांद्वारे आकाश तत्वामध्ये अडथळे झालेले आहेत. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. या आकाश तत्वावर मी भरभरून प्रेम करते. सातत्याने सगळ्यांच्या चांगल्याचा विचार मी करत आहे. खूप आभार या आकाश तत्वाचे. बीजमंत्रांद्वारे
आकाश तत्वरूपी विशुद्ध चक्राचे खूप आभार. पूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर घेऊन या. पवित्र आत्म्याचे स्थान म्हणजे विशुद्ध चक्र. आज्ञा चक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञा चक्र बंद डोळ्यांमधून आपल्या रेकीच्या गुरूंना बघा. त्यांना डोकं टेकवून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. वासंती ताईंचे खूप आभार. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शंकर जय शंकर जय शंकर. सगळ्या गुरूंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. खूप आभार आज्ञा चक्राचे. आपल्या गुरूंविषयी जर आपली श्रद्धा कमी होत असेल, आज्ञा चक्रामधल्या एखाद्या अवयवामध्ये अडथळे येत असतील, त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या चुकीच्या विचाराने माझे आज्ञाचक्र ब्लॉक झालेले आहे. खूप आभार. खूप माफी मागते मनापासून माझ्या आज्ञाचक्राची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. माझ्या फक्त चुकीच्या विचारांद्वारे या चक्रामध्ये अडथळे येत आहेत. खूप मनापासून मी माफी मागते माझ्या सगळ्या रेकी गुरूंची, माझ्या आध्यात्मिक गुरूंची. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. माझे रेखीचे गुरु, माझे आध्यात्मिक गुरु, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ज्या ज्या वेळेला मला तुमची गरज असते त्यावेळेला तुम्ही एक शक्ती स्वरूपामध्ये माझ्यासोबत असता. तुमचे आशीर्वादाचे प्रेमळ हात माझ्या डोक्यावर असतात. खूप आभार माझ्या गुरूंचे. प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे शम हम शम आज्ञाचक्र व्यवस्थित काम करत आहे. पूर्ण लक्ष सहस्त्रहार चक्रावर घेऊन या. ब्रह्मांडीय दिव्य शिवशक्तीचे आशीर्वाद भरभरून मला मिळत आहेत. माझे दोन्ही सक्षम मेंदू
त्यांची मनापासून माफी मागते. जर वेगळे विचार मला येत असतील, त्या विचारांची मी माफी मागते. मला माफ करा, कृपया मला माफ करा. धन्यवाद, मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही तर अगदी उत्तमरित्या काम करत आहात. या दोन्ही मेंदूंवर, विचारांवर माझं खूप प्रेम आहे. फक्त चांगलेच विचार माझ्या मनामध्ये येत आहे. खूप आभार माझ्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे. ओमद्वारे. दिव्य लाल प्रकाश माझ्या चक्रांवर पडलेला आहे. सावकाशाची बॉलला कव्हर करा, वरपासून खालपर्यंत. आपल्या स्वतःला नमस्कार करा. ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. परत ह्याची बॉलला कव्हर करा, वरपासून खालपर्यंत. नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचंय. रेखीच्या सुरक्षा कवचमध्ये, पांढऱ्या प्रकाशामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, तृप्त आहोत, समाधानी आहोत. परत ह्याची बॉलला कव्हर करा, वरपासून खालपर्यंत. नमस्कार करा. याची बॉलला आपण तयार करून ठेवलेला आहे 11 दिवसाकरता. खूप आभार मानायचे याची बॉलचे, आपल्या स्वतःचे. याची बॉलवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर आणि मग चोकुरे काढा. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. याची बॉलला तुम्ही ब्रह्मांडात ठेवा. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही ओम काढायचे, चोकुरे काढायचे. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. आणि मग सगळ्यांनी राकू काढा. राकू, राकू, राकू. खूप आभार या वैश्विक शक्तीचे, आजच्या सुंदर दिवसाचे. गणपती बाप्पांचे खूप आभार. या क्षणाचे खूप आभार. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यं.